नमस्कार मंडळी, आज आपण पाहतोय रवा ढोकळ्याची रेसिपी. आता रवा ढोकळा प्रत्येकजण घरात बनवतं, पण प्रत्येकालाच परफेक्ट जमतो असं नाही आणि जे काही नवशिकी असतील, त्यांना तर ही रेसिपी आवर्जून हवी असते. तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा. खूप सोपी पद्धत आणि काही टिप्स जेणेकरून परफेक्ट स्पॉन्जी ढोकळा तुमचा तयार होईल. तर रवा ढोकळा बनवत असताना काय काळजी घ्यावी, म्हणजे तो अगदी स्पॉन्जी मऊसर होतो, यासाठी काही मी टिप्स दिलेले आहेत. तर चला सुरुवात करूया व्हिडिओला. सगळ्यात अगोदर एका बाउलमध्ये आपण 1 वाटी सुजी, रवा, सेमोलेना याला वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं, म्हणून मी तिन्ही नावं घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ टाकावं आणि अर्धा बाउल किंवा जेवढं तुमचा रवा असेल त्याच्या हाफ तुम्हाला दही वापरायचं आहे. अर्थातच 1 वाटी रवा होता त्यासाठी अर्धी वाटी आपण इथे दही घेतलेलं आहे. होममेड घरचं दही आहे. याचबरोबर 1 वाटी आपल्याला पाणी लागतं. प्रमाण अगदी साधं सरळ सोपं आहे. जेवढा रवा तेवढंच पाणी वापरायचं आणि त्याच्या हाफ दही वापरायचं. अशा प्रकारे हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कंप्लीट 1 वाटी पाणी मी वापरलेलं आहे आणि हा रवा आपल्याला साधारणतः 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचंय. यामुळं होतं काय, ढोकळा स्पॉन्जी सॉफ्ट होतो आणि रवा चांगला फुगला जातो. म्हणून आपल्याला त्याला रेस्ट करणं गरजेचं आहे. तोपर्यंत आपण ढोकळ्याच्या प्लेटला थोडंसं ऑइल किंवा तूप लावून घेऊया या पद्धतीने. म्हणजे प्लेट रेडी करून ठेवतोय आणि साधारणतः 15 मिनिटानंतर आपण हा रवा चेक केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता सुरुवातीला हे मिश्रण किंवा हे बॅटर ढोकळ्याचं थोडंसं सैलसर होतं, पण रवा फुगला की मग ते थोडं दाटसर होतं. आता इथे आपल्याला एक्स्ट्राचं पाणी वगैरे वापरायचं नाही. त्यानंतर आपण इथे खाण्याचा सोडा वापरतोय, साधारणतः पाव चमचा. तुम्ही पाहू शकता, यापेक्षा जास्त वापरू नका, अन्यथा ढोकळा थोडा डेन्स होतो. त्यामुळं व्यवस्थित प्रमाणातच बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर वापरत असाल तर ते व्यवस्थित वापरा. मी केवळ बेकिंग सोडा वापरलेला आहे. हवं तर बेकिंग पावडर किंवा इनोसुद्धा वापरता येतं. आता सगळं मिश्रण परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि बेकिंग सोडा टाकल्यानंतर हे मिश्रण खूप जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही. तर लगेच ते प्लेटमध्ये टाकून घ्यायचं किंवा सगळं बॅटर पोर करून घ्यायचं ढोकळ्याच्या प्लेटमध्ये. आता ढोकळ्याची प्लेट नसेल तर तुम्ही सरळ-सरळ कुकरचा डबा घेऊन ते तुम्ही कढईमध्ये सुद्धा हा ढोकळा शिजवू शकता किंवा कुक करू शकता. अन्यथा तुम्ही जर कुकर वापरलात तरी चालेल. पण माझ्याकडे ढोकळा पात्र आहे म्हणून मी त्यातच हा ढोकळा शिजवून घेतलेला आहे. यावर थोडीशी काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे, जेणेकरून कलर छान येतो आणि तिखटपणासुद्धा चांगला येतो या ढोकळ्याला. आता ढोकळा पात्रामध्ये हा ढोकळा 15 मिनिटासाठी शिजवून घ्यायचा आहे या पद्धतीने आणि हाय फ्लेमवर शिजवायचा, म्हणजे तो छान स्पॉन्जी सॉफ्ट होतो आणि अगदी चांगला फुगलासुद्धा जातो. आता टूथपिक टाकून जर टूथपिक क्लिअर येत असेल याचा अर्थ ढोकळा परफेक्ट शिजलेला आहे. प्लेट काढून थंड करूया. तोपर्यंत तडक्यासाठी तेल गरम करून हिंग, 1 चमचा मोहरी, यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि आवडेल इतक्या मिरच्या तुम्ही वापरू शकता. मिरचीचे बारीक तुकडे केले तरी चालतील. आता इथे आपण मिरची आतमधून स्लिट करून घेतलेली आहे आणि 1 चमचा आपण तीळ वापरतोय. त्यानंतर सगळी जिन्नस परतून घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी यामध्ये 1 चमचा साखर. साखर टाकल्यामुळं या ढोकळ्याला तिखट, गोड, आंबट सगळ्या चवी येतात आणि हा ढोकळा अतिशय टेस्टी लागतो. यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, साधारणतः अर्धी वाटी, आणि छान पाण्याला उकळी आली की गॅस बंद करून तो तडका थोडासा वॉर्म करून घ्यायचा आहे किंवा थंड करून घ्यायचा आहे. यानंतर इकडे प्लेट जी ढोकळ्याची आपण थंड करायला ठेवली होती, ती सुद्धा बऱ्यापैकी थंड झाली आहे आणि सहजपणे आपण ढोकळ्याचे पीसेस करू शकतो. यामुळं मी इथे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये ढोकळा कट करून घ्या आणि त्यानंतर यावरती तो तडका आपल्याला ॲड करायचा आहे. सगळ्यात महत्त्वाची टिप, तडका किंवा जे काही फोडणी तुम्ही तयार करता, ती थोडीशी हलकी गरम असली पाहिजे, जेणेकरून याचा याचा जो रस आहे किंवा हा तडका व्यवस्थितपणे ढोकळ्यामध्ये मुरला जातो. यासाठी आपल्याला हा तडका थोडासा वॉर्म असणं गरजेचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, शेव, याचबरोबर तुम्ही थोडंसं कोकोनट, तुम्हाला आवडेल ती टॉपिंग यावरती तुम्ही करू शकता. अशा प्रकारे अगदी स्पॉन्जी ढोकळा आपला तयार आहे. रवा ढोकळा बनवणं खूप सोपं आहे. फक्त या छोट्या-छोट्या टिप्स लक्षात ठेवा. जर ढोकळ्याच्या बॅटरमध्ये पाण्याचं प्रमाण कमी पडलं, तर ढोकळा हा कडक होतो आणि तो छान फ्लफी किंवा स्पॉन्जी होत नाही. त्यामुळं व्यवस्थितच प्रमाण वापरायचं आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे इन्ग्रीडियंटची लिस्टसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. अशा प्रकारे गरमागरम ढोकळा तुम्ही चटणीसोबत सर्व्ह करू शकता किंवा दह्याची चटणी असेल किंवा
मिंट चटणी असेल किंवा टोमॅटो सॉससोबत, केचपसोबत सुद्धा खाऊ शकता. इतका हा टेस्टी ढोकळा होतो. आता फटाफट करून पहा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.